सजीवांसाठी आणि जीवशास्त्रासाठी आणि रासायनिक अभिक्रियांसाठी कार्बन हा किती उपयुक्त आहे याबद्दल आपण खूप बोललो आहे. कार्बन हा इतका महत्त्वाचा आहे की सेंद्रिय रसायनशास्त्राचे म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक संपूर्ण क्षेत्र कार्बनचा समावेश असलेल्या रेणूंचा अभ्यास करण्यासाठी समर्पित आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हणजे सेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये कार्बन हा 2 अणूंशी विशेष बंध बनवतो. त्यापैकी एक म्हणजे स्वतःच दुसरा कार्बन अणू आणि दुसरं म्हणजे हायड्रोजन. तर रेणूंचा एक संपूर्ण वर्ग जो फक्त कार्बन आणि हायड्रोजन यांनी बनलेला असतो, आपण त्यांना हायड्रोकार्बन म्हणतो. तर असे अनेक प्रकारचे शुद्ध हायड्रोकार्बन्स असतात आणि अनेक प्रकारचे इतर अणू असलेले हायड्रोकार्बन्स सुद्धा असतात, जे या शुद्ध हायड्रोकार्बन्सवर आधारित असतात. त्यामुळे सगळं मिळून अभ्यास करण्यासाठी हे एक मनोरंजक क्षेत्र आहे. तर इथे हायड्रोकार्बन्सची 3 उदाहरणे आहेत. या सगळ्यांची नावे अशा प्रकारे आहेत. पहा, या सगळ्यांच्या नावाच्या सुरुवातीला इथ किंवा एथ हा उपसर्ग आहे, कारण या सगळ्यांच्या साखळीमध्ये 2 कार्बन अणू आहेत. तर म्हणजे जेव्हा एखाद्या रेणूमध्ये 2 कार्बन अणू असतात तेव्हा त्याचा उपसर्ग इथ किंवा एथ असा असतो. ठीक आहे. पण या सगळ्या रेणूंच्या नावाची सुरुवात जरी इथ पासून सुरू होत असली तरी त्या नावांचा शेवट वेगवेगळा आहे. मग पहिला आहे इथेन. या रेणूचं नाव एन या सफिक्सने संपतं. याचा अर्थ या रेणूमध्ये सगळे एकेरी बंध आहेत, म्हणून याचं नाव इथेन आहे. नंतर या दुसऱ्या रेणूमध्ये याचं नाव इथीन आहे. याचं नाव इन या अक्षरांनी संपतं. याचा अर्थ या रेणूमधल्या 2 कार्बन अणूंमध्ये किमान एक दुहेरी बंध आहे. आणि या तिसऱ्या रेणूचं नाव आहे इथाईन. याचं नाव आईन या सफिक्सने संपतं. याचा अर्थ या रेणूमधल्या 2 कार्बनच्या अणूंमध्ये तिहेरी बंध आहे. ज्या कार्बनच्या साखळीमध्ये कोणतेही दुहेरी किंवा तिहेरी बंध नसतात त्यांसाठी सामान्य संज्ञा अल्केन अशी आहे. तर इथेन हे अल्केनचे विशिष्ट रूप आहे, ज्यात फक्त 2 कार्बन असतात. ज्या कार्बन्समध्ये दुहेरी बंध असतात त्यांचं सामान्य नाव अल्कीन आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या हायड्रोकार्बन्समध्ये तिहेरी बंध असतात त्यांचं सामान्य नाव अल्काईन आहे. तर अशा प्रकारे हायड्रोकार्बनचे नावं असतात. 2 कार्बन अणू असल्यामुळे या सगळ्यांचे नाव इथ पासून सुरू होते. बरोबर, इथ पासून सुरू होते. पण त्यांचे बंध एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी असल्यामुळे त्यांचे नाव एन, इन किंवा आईन ने संपते. ठीक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.